श्रावण सुरू होताच एका पाठोपाठ एक छोट्या मोठ्या सणावारांना सुरुवात होते. काही ठराविक सणांना पुरणपोळीच केली जाते आणि काही सणावारांना आपण वेगवेगळे गोडधोड खातो. त्यासाठीच मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी सोप्या पद्धतीने चालता बोलता करण्यात येणारे तांदूळ गुळाचे लाडूची रेसिपी. कमी सामग्रीमध्ये तुम्ही लाडू घरच्या घरी करू शकता आणि आस्वाद घेऊ शकता. जसे काय करायचं माहिती आहे का, एका जाडबुडाच्या कढईमध्ये आपल्याला 2.5 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तुम्ही कुठलेही माप घेऊ शकता. मी अशा पद्धतीच्या वाटीने तांदळाचं पिठाचं मेजरमेंट केलेलं आहे, किंवा तुम्ही तांदळाचं पीठ घरी करून घेऊ शकता. माझ्याकडे ऑलरेडी तयार होतं म्हणून तयार पीठ घेतलेलं आहे. 2.5 वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. कमी सामग्रीमध्ये घरी उपलब्ध असणाऱ्या सामग्रीमध्ये आपण हे लाडू करू शकतो आणि चालता बोलता करणारी रेसिपी आहे. तर या सणावाराला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि अशा छोट्या छोट्या सोपी गोडधोडच्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. मी खूप सोप्या रेसिपी तुम्हाला शेअर केलेल्या आहे. आता आपल्याला त्या तांदळाच्या पिठाला की नाही बिना तूप टाकताच भाजून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ होईपर्यंत मी जायफळ आणि विलायचीचं पूड तयार करून घेतलेली आहे. मस्त खमंग असं स्मेल सुटोपर्यंत आपलं तांदळाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. थोडं त्याचा कलर चेंज व्हायला लागला की आपण तांदळाचं पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि त्याच आपण कढईमध्ये 1 वाटी खोबरा खिस, मी खरी खिसलेला खोबरा खिस आहे, खोबरं खिसून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे पण मस्तपैकी लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि आपल्याला तुपाचा अजिबात वापर करायचा नाही आहे. तूप आपण टाकणार नाही आहे. तूप आपण नंतर शेवटी टाकणार आहे. आता खोबरा खीस जे आहे ते मस्तपैकी आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. नंतर आपण खारीक घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला 1/2 वाटी जवळपास खारकाचं पूड घ्यायची आहे आणि त्याला पण मस्तपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत. व्यवस्थित भाजलं गेलं की याला पण आपण तांदळाच्या पिठामध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला विलायचीची पूड जी आपण करून घेतली होती, विलायची आणि जायफळची पूड आहे ते टाकून घ्यायची आहे. नंतर आपण त्याच भांड्यामध्ये घेणार आहे गूळ. तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार गोड घ्यायचा आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही ठरवायचं आहे, त्यानुसार गोड घ्यायचा आहे. आणि 1/2 वाटीच्या जरासं वरती घ्यायचं आपल्याला पाणी आणि मस्तपैकी गूळ त्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे. फक्त चिकट होईल एवढंच करायचं आहे आपल्याला. 1 तारी 2 तारी असं पाक करायचा नाही आहे. त्याला छान उकळायचं आहे. जसं जरासं तेव्हा चिकटावा आला की आपण हे पाक आपल्या तांदळाच्या पिठामध्ये टाकणार आहे. छान पाक उकळला आहे आणि बोटाने चेक करून बघायचं. त्याला चिकटावा आला की आपण हे थोडंसं खाली उतरून ठेवायचं आणि थंड करायचं आहे. नंतर आपण एका तडका पॅन मध्ये 2 चमचे तूप घ्यायचं आहे. याला गरम करायचं आहे आणि गरम झालेलं तूप जे आहे त्याला तांदळाच्या पिठात टाकायचं आहे. म्हणजे काय होतं, याला तुपाचा वास लागणार नाही. नंतर हे सर्व सामग्री आपल्याला मिक्स करायची आहे. थोडं गरम होतं मी सराट्याने केलेलं आहे मिक्स. व्यवस्थित सगळं हाताने चुरून आपल्याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून खोबरं खारकाची पूर्ण टेस्ट आपल्या तांदळाच्या पिठात उतरली पाहिजे आणि तूप पण सगळीकडे आपल्याला लागला गेलं पाहिजे. व्यवस्थित मिक्स झालं की तयार झालेले जे आपलं गुळाचं पाक आहे ते आपल्याला तांदळाच्या पिठात टाकून घ्यायचं आहे. मी जरासं साईडला ठेवणार आहे, एकदम नाही टाकायचं आहे आपल्याला. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. नंतर मी त्यामधलं संपूर्ण पाक जे आहे ते तांदळाच्या पिठामध्ये टाकून घेतलं होतं. परत व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हाताने सगळं चोळून मिक्स केल्यानंतर आपण याचे लाडू वळायचे आहे. मस्त लाडू वळला जातात. जर तुमचे लाडू वळला जात नसेल तुम्ही यामध्ये 2 चमचे परत तूप गरम करून टाकायचं आहे. जर तुम्हाला तूप टाकायचं नसेल तर तुम्ही थोडंसं दुधाचा हातही घेऊ शकता. बघा छान आपले लाडू वळून झालेले आहे. अशा पद्धतीने माझे बाकीचे सर्व लाडू केले होते. आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.